आजचा मेनू जितका पौष्टिक तितकाच चवदार तितकाच रुचकर। नमस्कार, मी वृषालीज होममेड हॅपीनेसमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत। आज आपण बघणार आहोत कर्नाटका फेमस डिश रागी मुद्दे। नाचणीचे मुद्दे कसे करायचे ते। त्यासाठी इथे 1 वाटी नाचणीचं पीठ घेतलं आहे। ह्यासोबत आपण झणझणीत सांबार करणार आहे। सांबारासाठी इतक्या भाज्या मी इथे घेतल्या आहेत। इतरही कुठल्या भाज्या तुम्हाला जर आवडत असतील त्याही घेतल्यात तरी चालतील। अर्धी वाटी तुरीची डाळ, त्यात अर्धा चमचा जिरे असं इथे मी भिजत ठेवलं आहे। डाळ भिजत ठेवायची म्हणजे ती पटकन आणि मऊ शिजते। एक छोटंसं वाटण आपण सांबारासाठी करणार आहे। हे कसं करायचं हे मी पुढे सांगीनच। आता सगळ्यात आधी रागी मुद्दे कसे करायचे ते बघूया। रागी मुद्दे म्हणजे काय तर तांदळाच्या पिठाची जशी आपण उकड घेतो तशी नाचणीच्या पिठाची उकड घ्यायची आणि ती गरम असतानाच हाताने तिचे उंडे वळायचे। झाले रागी मुद्दे। करायला अतिशय सोपे आहेत। इथे 1 वाटी नाचणीचं पीठ, ज्या वाटीने पीठ घेतलंय त्या सेम वाटीने 2 वाट्या पाणी, 2 वाट्या पाणी घेतल्यानंतर चवीप्रमाणे मीठ आणि हिंग नक्की घाला। हिंगाचा अप्रतिम स्वाद येतो मुद्द्यांना। घेतलेल्या पिठापैकी 1 चमचा पीठ इथे घ्यायचं आणि त्याची स्लरी करायची। जे पाणी गरम होतंय त्यामध्ये ही स्लरी ॲड करायची, म्हणजे जेव्हा पाणी खळखळून उकळतं आणि आपण त्यामध्ये पीठ हटण्यासाठी घालतो तेव्हा त्याच्या गुठळ्या होत नाही, त्यामुळे स्लरी नक्की घाला। आता 2 चमचे इथे बटर मी घालतीये। तुम्हाला बटर नसेल आवडत तूप घातलं तरी चालेल किंवा तेल घातलं तरी चालेल। ह्याने आपली उकड छान अशी मऊसूत होते आणि चव पण खूप अफलातून येते। नक्की बटर घालून करून बघा। पाण्याला छान खळखळून उकळी आली आहे। आता 1 वाटी जे पीठ आहे ते सगळं ह्यावर घालायचं आणि अजून थोडी उकळी आल्यावर 5 ते 10 मिनिट कमी आचेवर हे पीठ असंच वाफ येण्यासाठी झाकून ठेवायचं। माझी आई ज्या पद्धतीने नाचणीच्या पिठाची उकड घ्यायची सेम त्याच पद्धतीने मी आज इथे उकड घेते आहे। बघू शकता इथे अगदी मंद आचेवर हे 5 ते 10 मिनिट होऊन द्यायचं। 5 ते 10 मिनिटानंतर पातेलं खाली उतरवायचं गॅसवरून आणि लाकडी लाटण्याने किंवा चमच्याने सगळ्या गाठी मोडून घ्यायच्या। एकही गाठी ह्यामध्ये राहायला नको, एकही गुठळी ह्यामध्ये राहायला नको, ही काळजी घ्यायची। हे आत्ता जरी इतकं सैलसर दिसतंय तरी सगळ्या गाठी मोडल्यानंतर हे छान दाटसर होतं। अगदी 2 चमचे पाणी घालून मी ह्यामध्ये हे छान व्यवस्थित 5 मिनिट वाफ येण्यासाठी ठेवून दिले। पिठाचा रंग संपूर्णपणे बदललेला आहे। हाताला पीठ अजिबात चिकटत नाही, ह्याचा अर्थ आपली उकड एकदम परफेक्ट झाली आहे। आता पसरट भांड्यात किंवा परातीत, इथे मी परात घेतली आहे, थोडंसं तेल लावायचं आणि ही उकड परातीत काढून घ्यायची। गरम गरम असतानाच ही उकड आपण चमच्याने व्यवस्थित मळून घ्यायची आहे। छान मऊसूत असे उंडे तयार व्हायला पाहिजे, इतकी व्यवस्थित आपल्याला उकड मळून घ्यायची आहे। हाताला थोडासा तेलाचा किंवा तुपाचा हात लावायचा। इथे मी तेल घेतलं आहे आणि हव्या त्या आकाराचे उंडे करून घ्यायचे। इथे मी खूप मोठा नाही किंवा खूप छोटा नाही असे उंडे करून घेतलेत। मी 1 वाटी पीठ घेतलं होतं, आमटीच्या वाटीपेक्षा थोडी मोठी वाटी आहे, त्यामध्ये 4 मध्यम आकाराचे उंडे तयार झाले। 2 जणांचं पोटभरीचं जेवण ह्यामध्ये अगदी आरामात होतं। बघू शकता तुम्ही इथे असे मऊसूत आपले छान उंडे तयार झालेत। खूप छोटे नाही किंवा खूप मोठे नाही। नाचणीला त्याची स्वतःची अशी काही चव नसते, त्यामुळे त्यासोबत आपण जे सांबार किंवा आमटी काही जे करणार असू ते असं झणझणीत करायचं। आज मी सांबार करतीये, त्यासाठी मी इथे कुकरमध्येच आज सगळ्या भाज्या आणि डाळी शिजवून घेणार आहे। खूप पटकन असं ह्या पद्धतीने सांबार होतं। डाळीत थोडंसं तेल, हिंग, हळद, टोमॅटो सगळ्या भाज्या एका वेगळ्या डब्यामध्ये घ्यायच्या। ह्यामध्ये खूप जास्त पाणी आपल्याला भाज्यांमध्ये घालायचं नाही आहे, म्हणजे भाज्या आपल्या खूप गाळ शिजणार नाही। खूप थोडंसं पाणी ह्यामध्ये मी घालणार आहे। स्वच्छ धुवून झाल्यानंतर अगदी तळाला थोडंसं, बघू शकता इतकंच पाणी आपल्याला भाज्यांमध्ये घालायचं आहे। सेम कुकरमध्ये आता डाळ, भाज्या, मला आवडतो म्हणून 1 बटाटाही मी इथे चिरून घेतला आहे। तुम्हाला आवडत असेल तर नक्की घाला, नसेल आवडत नाही घातलं तरी चालेल। बटाट्यामध्ये 1 थेंबही पाणी आपण घालणार नाही आहे आणि कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे। 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये डाळ आणि भाज्या खूप व्यवस्थित शिजतात। भेंडीला अशी उभी कट करायचा आणि ती आतमध्ये चेक करून घ्यायची। सगळ्या भेंडी आपण अशाच चेक करून घेणार आहे। मला अशी उभी भेंडी आवडते त्यामुळे मी तशी ठेवली आहे। तुम्हाला जर छोटी आवडत असेल तर तशी घेतली तरी चालेल। आता सांबारासाठी जे वाटण करणार आहे त्यासाठीच्या फक्त मिरच्या आपण भाजून घ्यायच्या आहे, बाकी कुठलेही जिन्नस आपण भाजणार नाही आहे। झणझणीत सांबार खूप छान लागतं मुद्द्यांसोबत। सेम कढईमध्ये थोडंसं तेल घालून भेंडी पण थोडा रंग बदलेपर्यंत परतत राहायची आहे। बघू शकता कोवळी भेंडी आहे त्यामुळे अशी लगेच शिजल्यासारखी झाली आहे ती। भेंडीचा रंगही बदलला आहे। आता ही लगेच एका प्लेटमध्ये काढून घ्यायची। मिरच्याही आपल्या थंड झाल्या आहे। आता वाटण करून घेऊया सांबारासाठीचं। खूप फाईन पावडर नाही किंवा खूप दरदरीत नाही, असं मध्यम आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे। हे वाटण नक्की सांबारामध्ये घाला, खूप छान चव येते सांबाराला।
भाज्या मस्त शिजलेल्या आहेत बघा इथे, आणि गाळही झालेल्या नाही आहे. डाळ पण छान व्यवस्थित मऊसूत अशी शिजली आहे. तुम्हाला अगदी घोटलेली डाळ आवडत असेल तर ती डाळ तुम्ही घोटून घ्या. आता इथे फोडणी करायची. खोबरेल तेलाची खमंग फोडणी मी इथे सांबाराला करणार आहे. जिरे, मोहरी, मेथीदाणे सगळं एक एक चमचा घेतला आहे. एका पुस्तकात टीप वाचली होती, तेलामध्ये आधी थोडंसं मीठ घालायचं आणि त्यानंतर मोहरी, जिरे, मेथीदाणे घालायचे, म्हणजे ते तडतडून बाहेर येत नाही. त्यामुळे थोडंसं मीठ मी आधी घातलं, त्यानंतर जिरे, मोहरी, कढीपत्ता, सुक्या लाल मिरच्या. इथे मी सांबार अनियन म्हणजे बाळकांदे घेतलेत, ते नसतील आणि आपले रेग्युलर कांदा असेल तो घातलात तरी चालेल. लगेचच त्यामध्ये हिंग, हळद, काश्मीरी रेड चिली पावडर, सांबार मसाला आणि आपण जे वाटण केलं आहे ते घालायचं. व्यवस्थित परतून झाल्यानंतर लगेचच त्यामध्ये शिजलेल्या भाज्या, घोटलेलं वरण घालायचं आणि हे छान आपल्याला 10 ते 15 मिनिट उकळून द्यायचं आहे. म्हणजे मसाल्याचे सगळे फ्लेवर्स आपल्या सांबारामध्ये उतरतात. खूप सुगंध दरवळतो आहे घरभर, अप्रतिम असा सुगंध येतो आहे. नक्की ह्या पद्धतीने सांबार पण तुम्ही करून बघा. आता फ्राय केलेली भेंडी ह्यामध्ये घालायची आणि हे असं मी 10 ते 12 मिनिट उकळून घेणार आहे. खूप पटकन होतं हे सांबार कुकरमध्ये केलं तरीसुद्धा. भाज्याही छान शिजल्यात आणि गाळही झालेल्या नाही आहे. आता हे आपण सर्व करू. ह्याची एक पद्धत आहे सर्व करण्याची. असे उंडे घ्यायचे आणि त्याला खोल खड्डा करायचा आणि त्या खोल खड्ड्यात असं भरपूर साजूक तूप घालायचं. नाचणी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. नाचणीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम, प्रथिनं असतात. ज्यांना हाडांची समस्या आहे, ज्यांना दातांची समस्या आहे, ज्यांच्यामध्ये रक्ताची कमतरता आहे, अशा सगळ्यांनी नाचणीचा वापर आपल्या आहारात करायलाच हवा. अगदी मोठ्यांपासून ते लहानांपर्यंत नाचणी अतिशय फायदेशीर आहे. अगदी 6 महिन्याच्या बाळालाही नाचणी सत्व दिलं जातं. म्हणजे अशी ही बहुगुणी नाचणी जर आपल्या आहारात असेल तर त्याचे किती फायदे आपल्या आरोग्याला होतील हे आपण सगळेजण समजू शकतो. अशा ह्या नाचणीच्या मुद्द्यांबरोबर आज मी झणझणीत सांबार केलं आहे. आपल्या महाराष्ट्रात हा पदार्थ तितकासा केला जात नाही, पण कर्नाटकमध्ये खास करून गावाकडच्या भागात हा पदार्थ खूप जास्त प्रमाणात केला जातो आणि खाल्ला जातो. तिथे अगदी गाड्यांवरही हा पदार्थ सहज मिळतो. ह्यासोबत भजीही दिली जातात. आज मी इथे झणझणीत सांबार रागी मुद्द्यांसोबत केलेलं आहे. अतिशय अप्रतिम, पारंपरिक, चवदार, रुचकर हा मेनू होतो. खूप पौष्टिक आहे. सांबारमध्ये सुद्धा आपण भरपूर भाज्या घातल्या आहेत, म्हणजे एकाच वेळी आपल्याला किती पोषण मूल्य आपल्या शरीरात जाणार आहेत हे ह्यावरून आपल्याला समजतं. मला नेहमीच असं पारंपरिक पदार्थ बनवायला, करायला, खायला, खाऊ घालायला खूप आवडतं. मी शोधत असते आणि हा पदार्थ आमच्या घरीही खूप प्रचंड आवडला. मला त्याचाही आनंद झाला. तुम्हीही नक्की करून बघा, खाऊन बघा. रेसिपी कशी वाटली मला सांगायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. सगळ्यात महत्त्वाचं, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद. भेटूया नेक्स्ट रेसिपीत. तोपर्यंत बाय.